बोरोली वर्सेस गावदेवी सापे। पाचवा सामना अर्जुली आसिफ वर्सेस आणि सचिन गोविंदे यांचा संघ। सहावा सामना अल्फता सुफियान वर्सेस गावदेवी बादाणे। आणि बोईरपाडा संघाला खालच्या गटामधनं बाय मिळालेला आहे। अशा पद्धतीने पहिल्या फेरीचे 6 सामने आणि पुढील सामने आपल्याला पाहायला मिळतील। पीजी कासणे आहे किरोलीच्या जागेवरती। आरसीसी राया वर्सेस पीजी कासणे दरम्यान पहिला चेंडू सुरेख प्रहार, चेंडू दाडला जातोय कव्हरच्या क्षेत्रात, क्षेत्ररक्षक चेंडू मागे मात्र चेंडू फरार, धावा मिळतील 4। मिळतोय यातील विजेता संघ आजच्या दिवसाच्या गटाच्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचणार आहे। दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज प्रलेश, समोर जातोय प्रतीक। थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता, निश्चितच चांगला फटका खेळला गेला। लॉंग ऑफच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय, पळून एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आखो आखो का इशारा, 2 धावा लिहिल्या जोडल्या जात आहेत। चित्त्याच्या चपळाईने हरणाच्या वेगाने या 2 धावा जोडल्या गेल्या। धाव फलकावरती धावा झळकतायत, बिनबाद 6। अतिशय सुंदर असा क्रिकेटचा फॉर्मॅट आपण अनुभवला। जबरदस्त कामगिरी करत संघ पुढे सरसावेत। दरम्यान प्रलेशचा पुढचा चेंडू, थोडासा हळूवार चेंडू आणि या चेंडूवर चकित होतोय प्रतीक। बाबू बॅटची कडा घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय, एक मोठा मासा, देव मासा जाळ्यात अचूक अडकतोय। डीजे तीन चेंडू 6 धावा, एक फलंदाज, एक देव मासा जाळ्यात अचूक पकडला गेला। स्टार 11 तलोली आयोजित मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची लढाई, सुरुवात झालेली ग्रामीण क्रिकेटचा घमसान आपण पाहतो आहोत। दर्जेदार अशा पद्धतीची स्पर्धा। दरम्यान पुढचा चेंडू, चेंडू आखूट टप्प्याचा, त्याचा अचूक लाभ घेतला। लॉंग लेगच्या क्षेत्रात दर्शनीय षटकार जोडला गेला। तेरी बारी तो कभी मेरी बारी, आणि अशाच पद्धतीने गोलंदाज आणि फलंदाज एकमेकावरती वार आणि पलटवार करतायत। ज्युनियर जयेश विषय यांच्याकडनं उत्तुंग फटका। दरम्यान पुढचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला। लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये दर्शनीय षटकार, क्या बात है। षटकार पाहायला मिळतो। 18 धावा धावफलकावरती, जबरदस्त कामगिरी जय गणेश वाफाळे बी संघाची। प्रतीक विषय बाद झाल्यानंतर अनेकदा या संघाचा डोलारा कोसळायचा,
पण पूर्ण जाणीव झालेली आहे. क्रिकेट 11 खेळाडूंचा संघ आहे आणि सांघिक कामगिरी करावी लागते. दरम्यान पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, निश्चितच एक हळुवार चेंडू खोलवर टप्प्याचा सोडला गेला. ज्या चेंडूवरती यापूर्वी फलंदाजाला बाद केलं होतं, पुनश्च त्याच चेंडूवरती आणखी एक फलंदाज बादून तंबूत परततोय. 2 झटके महत्वपूर्ण दिले जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा झळकल्या जात आहेत. रईस बिल्डर्स ट्रॉफी चे क्षणचित्र आपण पाहतो आहोत. अहमद रईस, हमजा रईस, अतिशय सुरेख अशा पद्धतीने स्पर्धा पार पडली होती. त्याच्यामध्ये सन्माननीय विलास आर पाटील साहेब, त्याचप्रमाणे आपण पाहतोय तक्की चावलकर, तहला मोमीन, मुजीब मुल्ला, अनेक मान्यवरांचं आगमन झालं होतं. जमीर पटेल असेल, मुजीद खोत, आकर्षक अशी स्पर्धा. तेजस पाटील, मंगीलाल पालीलाल, शहदाब पटेल, अखिल रईस, अनेक मान्यवर आणि एक सुंदर स्पर्धा साकार झालेली आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. आक्रमणाचा असेल टोलनाका इंगंड, गोलंदाजी धुरा सांभाळेल प्रतीक जाधव, समोर जाईल फलंदाज विपुल सांबरे. विपुल म्हणजे असंख्य, या ठिकाणी असंख्य धावा जोडण्याचं कर्तव्य पार पाडावं लागेल. स्पीडअप करायचं आहे, प्लीज स्पीडअप करायचं आहे, कारण आणखी आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या सामन्यांत 2 सामने खेळवायचे आहेत. दरम्यान प्रतीकचा पुढचा चेंडू, सुरेख गोलंदाजी, काय चेंडू होता. पंचांकडे जोरदार अपील केलं गेलं. सुंदर चेंडू. या षटकात निश्चितपणे कमबॅक करावा लागणार आहे, कारण खूप दर्जेदार अशा पद्धतीनं पहिल्या षटकात फलंदाजांनी धावांची लयलूट केली. 18 धावा जोडल्या गेल्या. 2 फलंदाज बाद निश्चित झाले. मात्र जो धावफलक आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती झळकत आहेत, ही बाब निश्चितच आदित्य पडकेसाठी धोकादायक आहे. पंच रॉकी आणि पंच रमीज रईस यांना आपण पाहतो आहोत. दरम्यान पुढचा चेंडू, निश्चितच एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत गेलाय. चेंडू पर्यंत 3 क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही. 2 धावा लिहिल्या जोडल्या जात आहेत. 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत 20. 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. आदित्य पडके वर्सेस जय गणेश वाफाळे बी, 2 मातब्बर संघ. दरम्यान पुढचा चेंडू, स्विच हिटचा प्रयत्न आणि यशस्वी होतोय. कव्हरच्या क्षेत्रात चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. निश्चित आपण जर पाहिलं तर कोल्हापूर येथून प्रथमेश विशे, तेजस विशे, प्रणय विशे, सूरज शेलार, अनिकेत फाफे हे कोल्हापूरमध्ये, मात्र लाईव्ह स्टार ट्रॉफी 2023 चा आनंद घेत आहेत आणि जय गणेश वापाळीसाठी त्यांच्याकडे शुभेच्छा आहेत. धन्यवाद. दरम्यान पुढचा चेंडू, फुल्लर लेन, थोडासा वेगात बदल केला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. 2 धावा लिलया जोडल्या जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. दुसरं षटक मार्गस्थ. पहिल्या षटकात 18 धावांची लूट करण्यात आली आणि तीच महागडी ठरते आदित्य पडके संघासाठी. आणखी एक सुरेख चेंडू होता. निश्चितच कव्हरच्या क्षेत्रात चेंडू टोलावला गेला. एकेरी धाव 27 धावा. आतापर्यंत 9 धावा या जोडल्या गेलेल्या आहेत. आकाश सोष्टे यांना विनंती करतोय आपण मंचावरती विराजमान व्हायचंय. आपलं मनपूर्वक स्वागत. स्टार ट्रॉफी 2023 आकाश सोष्टे यांचं मनपूर्वक स्वागत. सुंदर गोलंदाजी. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ
समाप्त होतोय. धावफलकावरती धावा झळकल्या 27-18 धावा पहिल्या षटकात जोडल्या गेल्या होत्या. पुढच्या षटकामध्ये 9 धावा दिल्या गेल्या. गडी एकही बाद करता आला नाही, मात्र धावा माफक देऊ शकला. ही बाब जमेची असेल. या मैदानावरती 40-45 धावा सुद्धा अपुऱ्या ठरतात. कधी कधी संध्याकाळच्या सत्रामध्ये 10ची सरासरी सुद्धा एका गोलंदाजाला संघाला यश प्राप्त करून देत असते. कारण या खेळपट्टीचा नूर पलटत असतो. दुपारी उन्हामध्ये खेळपट्टी तापते, धावा सुद्धा अधिक होत असतात. संध्याकाळचं सत्र आहे, परंतु अजूनही ऊन काही कमी झालेलं नाही असं म्हणावं लागेल. कारण थोडासा उष्मा जाणवतो आहे. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय. वेळ अधिकचा खर्च झालेला आहे, त्यामुळे आपल्याला स्पीडअप करावा लागेल. पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी मी महापोली संघ तारिक रईस बिल्डर्स महापोली संघ वर्सेस SK सापे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. दरम्यान तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज जयेश वारके. समोर जाईल फलंदाज विपुल सांबरे. छोटा फटाका बडा धमाका करण्याची क्षमता विपुल सांबरेमध्ये आहे. जयेश वारके यांचा पुढचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि फसतो या ठिकाणी क्षेत्ररक्षक. मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. 28 धावा धावफलकावरती. SK सापे संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. महापोली संघाचा कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित आहे. 28 धावा धावफलकावरती. जबरदस्त अशा पद्धतीनं वार आणि पलटवारचा महासंग्राम आपण अनुभवतो आहोत. जयेश मला वाटतं नवीन ग्रामीण क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलायला लागलेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू जयेशचा. डाव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर रमीज रईस यांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावफलकावरती धावा झळकतायत. 29 धावा. नवीन आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटचे अनेक खेळाडू शहरी क्रिकेट खेळतायत. शहरी क्रिकेटला अधिक वेळ लागतो, तशा पद्धतीचा आता ग्रामीण क्रिकेट सुद्धा अधिकचा वेळ घेणारा क्रिकेट बनला आहे. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच ब्लॉक होलचा वेध घेणारा चेंडू होता. इनसाइड एज लागत चेंडू फाईन लेगच्या क्षेत्राकडे गेला होता. एकेरी धाव. एक धावीच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 30 धावा. 10ची सरासरी पूर्ण झालेली आहे. जयेश वारके. समोर जाईल विपुल सांबरे. चेंडूच्या वेगात बदल केला. निश्चितच यशस्वी अशा पद्धतीनं अतिशय सुंदर अशा चेंडूची ठेवण होती. एस्टनच्या पुढे अचूक पकडला गेला. फलंदाज बाधून तंबूत परततोय. तिसरा झटका फटका बसतोय. तिसरं षटक मार्गस्थ. 30 धावा धावफलकावरती. काही चेंडू शेष असतील. पहिल्या षटकामध्ये 18 धावा धावफलकावरती झळकल्या होत्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. त्याच्यानंतर मात्र आपण पाहतोय धावसंख्येला लगाम लावण्याचं काम आदित्य पडगे संघ करतोय. जयेशचा पुढचा चेंडू. समोर जाईल फलंदाज रोशन करणारी कामगिरी करावी लागेल. जयेश सज्ज. निश्चितच सुंदर चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू ब्लॉक होलचा वेध घेणारा होता. मिडविकेटच्या क्षेत्राकडे धाडला गेला. एकेरी धाव. 31 धावा धावफलकावरती. धावसंख्येला लगाम लावण्याचं काम प्रतीक जाधव त्याचप्रमाणे जयेश वारके यांच्याकडनं होतोय. मात्र हे 2 चेंडू अतिशय महत्वाचे आहेत. हे 2 चेंडू
अतिशय महत्वाचे तिसऱ्या पंचांचा इशारा झालेला आहे. हिजर रेहान कॅप डोक्यावर द्या. यस आमचे धर्मेंद्र वर्मा येत आहेत. खेळ सुरू करायचा आहे. 2 चेंडू शेष आहेत. 31 धावा. फुलटॉस चेंडू. मानसिक दबाव. तिसरा पंच घेण्याचा निर्णय आणि आतापर्यंत जी अचूक गोलंदाजी होत होती गणगणाती आघात केला जातोय. मिड विकेटच्या क्षेत्रात षटकार. 37 धावा. 12.33 ची सरासरी पूर्ण करणारा फटका पाहायला मिळतोय. आकर्षक फटका जय गणेश वाफाळे बी संघाच्या जयेश विषय यांच्याकडनं. महत्वाचा चेंडू दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. एक मोठा फटका वाफाळे बी संघाची बाजू मजबूत करणारा ठरू शकतोय. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू जातोय. 2 धावा लिहिल्या पूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 39 विजयाचं लक्ष्य असेल 40 धावांचं. SK सापे वर्सेस महापोली. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये सज्ज आणि नक्कीच दुसऱ्या डावामध्ये मी स्वागत करतो या ठिकाणी व्हॉइस ऑफ ठाणे जिल्हा माझे साथी समालोचक नबील दिवकर यांचं मनपूर्वक स्वागत. समय के मामले में सहयोग करना है प्लीज. फील्डिंग तुरंत सजाए और ओपनर्स भेजना है. इसके बाद अभी भी मैच होना है. मैच शुरू करना है प्लीज. फील्डिंग तुरंत सजाना है. आदित्य स्पोर्ट्स अपने ओपनर्स भेजना है. SK स्पोर्ट्स सापे और मापोली के बीच अगला मुकाबला. रईस बिल्डर्स मापोली और SK सापे के बीच इसके बाद मैच होने जा रहा है. प्रलेश मुरंजन और जयेश वारके दोनों ही सलामी बल्लेबाज. लक्ष्य इस वक्त 40 रनों का आदित्य स्पोर्ट्स के लिए. अब पहला ओवर लेकर आ रहे प्रतीक विषय. समय के मामले में सहयोग करना है प्लीज.
3 ओवरों में 40 का लक्ष्य। बहुत समय लिया जा रहा है। देखिए कमेटी का कहना है कि आपको पैनलाइज किया जा सकता है, मैच शुरू करना है। जयेश और प्रलेश मुरंजन स्ट्राइक लेंगे। जयेश ये सैंडी है, ये बहुत ही इंटरटेनमेंट वाले। ये मैदान में भी इंटरटेनमेंट और मैदान के बाहर भी है। सैंडी प्लीज फील्डिंग को जाओ। ये बहुत पॉपुलर क्रिकेटर है। प्लेयर्स पवेलियन में भेजा है सैंडी को, ये भी अच्छा है। पहला और लेकर आ रहे प्रतीक विषय, सामना करेंगे जयेश। अंपायर का इशारा, खेल की शुरुआत। प्रतीक पहली गेंद लेकर, जयेश के लिए 40 का लक्ष्य 3 ओवरों में। पहली गेंद ड्राइव किया, गेंद को एक्स्ट्रा कवर की दिशा में तेज आउटफील्ड पर सरकती हुई, खिलाड़ी गेंद के पीछे है लेकिन गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। इस चौके से अपना और अपने टीम का खाता खोला है जयेश ने। बहुत ही अच्छी शुरुआत हम कहेंगे जयेश द्वारा। आज मामा को हैदराबाद घुमाना पड़ेगा ऐसा लग रहा है। प्रतीक जयेश के लिए फुल टॉस, गेंद पुल पे लेके खेला है दर्शनीय स्ट्रोक, टिपिकल पावर प्ले स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। प्रतीक विषय 2 गेंदों में 2 चौके लग चुके। 40 का लक्ष्य का पीछा करिए। आदित्य स्पोर्ट्स स्कोर है 8 रन। पहली ओवर का खेल चालू है। प्रतीक अगली गेंद लेकर, इस मरतबा पटकी हुई गेंद, मिस टाइम स्ट्रोक है, गेंद हवा में है, दूर से खिलाड़ी आ रहे, कोशिश बहुत बढ़िया, कैच छूटा। 2 रन पूरे किए जयेश ने। इन 2 रनों से स्कोर 10 पर पहुंचा है। दस रनों पर पहुंचा है स्कोर। प्रतीक मुड़ते हुए, इस मरतबा शॉर्ट पुल किया है, गेंद तेज आउटफील्ड पर सकती हुई, दूर से खिलाड़ी आए, बढ़िया फील्डिंग। थ्रो सही नहीं कर पाए, 2 रन पूरे किए। फिर भी हम कहेंगे लगभग 2 रन बचा अपने टीम के लिए। इन 2 रनों से स्कोर बढ़ता हुआ 12 रनों पर पहुंचा है। 40 के लक्ष्य का पीछा कर रही है आदित्य स्पोर्ट्स पड़गा। इसके बाद अगला मुकाबला फिर एक बार शॉर्ट पुल किया, डीप स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद है। थोड़ा सा थ्रम्बल, दूसरे के लिए जाना चाहते थे जयेश, प्रलेश ने मना किया। एक से ज्यादा कुछ भी नहीं। इस 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 13 रनों पर पहुंचा है। ये बढ़िया बैटल होने वाला है प्रतीक वर्सेस
प्रलेश के बीच। पी फॉर प्रतीक और पी फॉर प्रलेश, दोनों ही इनफॉर्म। अच्छी गेंद खोद के निकाला, एक्स्ट्रा कवर की दिशा में खेला है। विपुल मौजूद है, एक से ज्यादा कुछ भी नहीं। इस एक रन से स्कोर 14 पर पहुंचा है। एक ओवर की समाप्ति के बाद बिना किसी विकेट के नुकसान पर आदित्य स्पोर्ट्स का वाफाले को अगर मैच को जीतना है तो ये दोनों खिलाड़ियों को जल्द से जल्द आउट करना होगा, और आदित्य को अगर मैच को जीतना है तो फिर इन दोनों को रुकना होगा, क्योंकि पिछली 2 मैचेस से यही दोनों बल्लेबाज है जो लगातार अच्छी बल्लेबाजी कर रहे टीम के लिए। टॉस बॉक्स का नजारा, बहुत प्यारी सी मासूम बच्ची रेहान मुरुमकर की बच्ची है ये, माशाल्लाह। क्रिकेट से कोई भी दूर नहीं रहा है, बड़े छोटे सभी जुड़ते हैं। क्रिकेट खेल ही ऐसा है। देखिए समय के मामले में सहयोग करना है वाफाले भी। इसके बाद अभी भी एक मैच खिलाना बाकी है, जो लगभग टॉम क्रूज की मिशन इम्पॉसिबल की तरह ही लग रहा है मुझे तो। समय को अगर देखे तो क्या चल रहा है मैदान में, कमेटी प्लीज इसकी नोट करे। मेरे ख्याल से ड्रेस की पेनल्टी मांग रहे हैं। देखिए कमेटी डिसाइड करेगी। टी शर्ट व्हाइट ही है, सिर्फ उस पर नाम नहीं है, ये भी सही है। किसी किसी को नाम नहीं पसंद है भाई, नहीं पहनना है, उसमें क्या है। कलर अगर अलग होता तो कुछ बात होती थी। बहुत समय लिया जा रहा है वाफाले बी। जैश हैवे एंड से मर्तबा अच्छी गेंद थी, सीधे बल्ले से खेला है, लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद है। खड़ा फील्डिंग हल्के में लिया और महंगा पड़ता हुआ गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। इसीलिए वो जो कहते हैं कि हल्के में नहीं लेना चाहिए, कभी कभी हल्की चीज भी महंगी हो जाती है। गोल्ड देखिए हाथ में बहुत हल्का लगता है लेकिन वजन में बहुत है पैसों के, वैसे ही बहुत हल्के में लिया था खिलाड़ी ने। इस चौके की मदद से स्कोर 18 पर पहुंचा। जयेश मुर्तेवे प्रलेश के लिए, इस मर्तबा सीटेड बैटर स्टॉक मिड विकेट के ऊपर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। पिंच हिटर बाबा इंजरी के कारण जयेश मुर्तेवे, इस मर्तबा शॉटम पुल किया है, गेंद जमीन के सहारे विपुल सामरे ने गेंद को उठाया। एक से ज्यादा कुछ भी नहीं, एक रन से स्कोर बढ़ता हुआ 25 पर पहुंचा है। 40 के लक्ष्य का पीछा कर रही है आदित्य पड़गा।
15 रन चाहिए 9 गेंदों में जीतने के लिए। प्रलेश मुरंजन बहुत अच्छा परफॉर्म कर रहे हैं। स्टार 11 ट्रॉफी 2023 में अब तक 65 रन बनाए और 4 से 5 विकेटें लिए। इस मर्तबा पटकी हुई गेंद थी, नीची रही, क्रॉस द लाइन खेलना चाहते थे बीट हुए बल्लेबाज, बीट हुए विकेट कीपर। दो खिलाड़ी मिलकर गेंद को ढूंढ रहे थे। 22 का इशारा अंपायर का, 1 रन पूरा किया। 26 पर पहुंचा स्कोर। प्रलेश मुरंजन फिर से स्ट्राइक पर। आप देख रहे हैं स्टार 11 ट्रॉफी 2023 फ्री एंट्री स्पर्धा, सब कुछ फ्री। 8 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 14। ये 2 गेंदे बहुत निर्णायक रहेंगी। इन 2 गेंदों पर अगर बड़ा स्ट्रोक आता है तो आदित्य का दबाव और बढ़ जाएगा। इस मर्तबा लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे, देखना है क्या कुछ हुआ है। पॉजिटिव है वहां पर प्रलेश। वाइड गेंद 27 पर पहुंचा, 1 और रन मिलेगा। विकेट कीपर चेंज कर दिया गया है, ये देखते हुए कि गेंद उनके हाथों में नहीं आ रही है। स्वयं प्रतीक विषय अब आए है। ये भी एक बहुत एग्रेसिव खिलाड़ी है। जयेश सामना करेंगे प्रलेश। इस मर्तबा स्टैंड एंड डिलीवर, 6 रन। बहुत खूबसूरत स्ट्रोक प्रलेश मुरंजन के बल्ले से निकलता हुआ। खड़े खड़े गेंद को भेज दिया था लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रनों के लिए। धुआंधार बल्लेबाजी हम देख रहे हैं प्रलेश मुरंजन की। छक्के की मदद से स्कोर चलता हुआ 33 रनों पर पहुंचा है। 7 रन दूर है अब जीत से। दूसरे ओवर का खेल चल रहा है, गेंदे बची है 7 और 7। फिर एक बार गेंद को भेज दिया है, इस बार स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन। जीत के दरवाजे को बहुत बढ़िया परफॉर्मेंस इस वक्त हम देख रहे हैं प्रलेश मुरंजन का। अब तक 77 रन बनाए, तीसरा मुकाबला खेल है। अब तक सभी मैचेस में नॉट आउट आए हैं। इस मर्तबा जयेश वाड़के ने गेंद को मोड़ दिया है, सिंगल रोटेट किया। इसके साथ ही मैच को जीत लिया आदित्य स्पोर्ट्स ने। कांग्रेचुलेशन आदित्य स्पोर्ट्स एंड हार्ड लक वाफाले स्पोर्ट्स भी। आदित्य स्पोर्ट्स के कैप्टन तुरंत टॉस के लिए आना है। निश्चितच याही सामन्यामध्ये मानकरी खेळाडू नो डाऊट मला वाटतं नबील प्रलेश मुरा